सातारमध्ये आपण मुंबईचे सर्व कलाकार आलेला आहात. तुम्ही वर्कशॉपच्या निमित्ताने काहीतरी डोक्यामध्ये प्लॅन ठेवून महाराष्ट्रामध्ये फिरताय. खरं तर एक छान पद्धतीने वाई, महाबळेश्वर किंवा मेणवलीचा घाट पाहिला असेल तुम्ही. त्यानंतर साताऱ्यात आला. साताऱ्यात आल्यानंतर सुधीर सूर्यकांत विसापूर, सेवानिवृत्त कलाध्यापक, चंद्रकांत आबासाहेब ढाणे, सेवानिवृत्त कलाध्यापक. आम्ही दोघंही वेगवेगळ्या संस्थेमध्ये मुख्याध्यापक पदापर्यंत जाऊन सेवा पूर्ण केली. आपण साताऱ्यात आलात, आपलं मनापासून स्वागत आहे. कला जोपासली जावी आणि ती वृद्धिगत व्हावी, वाढली गेली पाहिजे, प्रत्येकावर पोचली पाहिजे. तुम्ही काय स्वप्न घेऊन आलात आम्हाला माहीत नाही, पण स्वप्नातलं सातारा घेऊन जाल हा आमचा आत्मविश्वास आहे. कारण सातारकरांनी जे निसर्ग टिकवलेला आहे, मग वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत असेल, ऐतिहासिक वास्तू असेल, आमच्या गादीचा वारसा असेल ऐतिहासिक, आज राजघराण्यातली मंडळी आजही 13वा वंशज म्हणून एक चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या वास्तूकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात. स्वतः वैयक्तिक आमचे छत्रपती उदयनसिंह राजे भोसले आणि सर्व परिवार त्यांचा. ऐतिहासिक वास्तू कुणीतरी ऐतिहासिक व्यक्तीनंच जतन करावी असं नाही, तर प्रत्येकजण साताऱ्यातला सुद्धा नागरिक या वास्तूची काळजी घेतो. म्हणून तो आज 350-400 वर्ष तुम्हाला ही वास्तू सुस्थितीत दिसते. ही कृष्णाबाई या समोरून वाहते आहे, अलीकडे माऊली आहे, पलीकडे क्षेत्र माऊली आहे. आपल्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं पलीकडचं एक गाव आहे रामशास्त्री प्रभूने, की ज्यांनी खऱ्या अर्थानं न्यायनिवाडा केला राघोबा दादा पेशव्यांच्या काळातला. आपल्याला कल्पना येतो इतिहास, मी त्या इतिहासात जात नाही, पण तिकडचाही निसर्ग टिकवण्यामध्ये आणि जेवढ्या ऐतिहासिक वास्तू आमच्या सातारा जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात आहे. राजे म्हणून जे इंग्रजांच्या काळात ज्यांना संस्थानं दिली, त्या संस्थांनी आजही ते जतन करून ठेवलेले. त्यातलं आमचं भोसले घराणं हे 13वा वंशज आहे. त्यांनी सुद्धा मनासारखा राजासारखं मन असलेले हे व्यक्तिमत्व आहे. आणि अशा व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा सर्वजण राजांवर प्रेम करणारी ही प्रजा आहे. एवढाच ह्या साताऱ्याचा आमचा आजपर्यंतचा इतिहास आहे. बाकी इतिहास तुम्ही सतत पुस्तकातून पाहिला असेल, चालला असेल, कदाचित इतिहासाची पानं जीर्ण झाली असतील, कदाचित ती अभ्यासक्रमातनं गेली असतील, पण आमचं हे घराणं प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून राहिलं, याचा आम्हाला सार्थ आहे. आणि आज साताऱ्यामध्ये एवढी वास्तू, ज्याप्रमाणे आज मी तुम्हाला सातारचा कंदी पेढा आणले, आता किती जणांना पुरेल मला माहीत नाही, पण एक शाल आणि पेढा याचा आपण स्वीकार करावा. हा सुद्धा आमच्याकडे जागतिक खावा आहे आणि ठेवा पण आहे. खाऊ म्हणून जर इथला कुणी साताऱ्याचा नेत असेल तर सातारी कंदी पेढा नेतात. सातारचं काय न्यावं तर सातारची ऐतिहासिक वास्तू न्यावी, ऐतिहासिक इतिहास न्यावा, ऐतिहासिक घराणं न्यावं आणि घराण्याला शोभेल अशा पद्धतीने आमच्याकडे सातारची जी खान आहे, शान आहे, मान आहे, ती पण घेऊन जावी. कदाचित सातारकर तुम्हाला थोडासा मान सन्मान द्यायला मागे पुढे झाला असेल, पण ही रुकरुक लागते. जर कोणी टुरिस्टवाले किंवा कोणी सगळे मंडळी सातारा पाहण्यासाठी येतात, तर एक सातारचा प्रतिनिधी म्हणून तरी या सातारकरांनी आपले स्वागत करावं असं प्रत्येकाला वाटतं. खरं तर मी थोडंसं हे रेफरन्स का दिला तर एक कला शिक्षक कुठपर्यंत प्रवास करतो तर मुख्याध्यापक